of July. Happy 4th of July. Happy 4th of July. Yes. Independence of USA. Yes. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना हॅपी 4th ऑफ जुलै. आज आहे अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे. त्याच्यासाठीची जी आतिषबाजी होते, फायरवर्क्स होतात, त्याचा खूप मोठा प्रोग्राम असतो इथे. तर तोच बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर याच्या पुढे माझी फार काही बडबड नसणार आहे, पण तुम्हाला त्या आतिषबाजीचा आनंद मी देणार आहे. चला मग बघूया. जिथे फायरवर्क्स आहे तिथले ना पार्किंग बंद झालेले आहेत आता, खूप जास्त गर्दी झाल्यामुळे. त्याच्यामुळे जवळच्या एका स्कूलमध्ये गाडी पार्क करून त्यांनी ही अशी शटलची सोय केलेली आहे, बसेसची सोय केलेली आहे. आता इथून जिथे फायरवर्क्स होणार आहे तिथे आम्ही जाणार आहे. कसं वाटलं पप्पा तुम्हाला इथं 4th ऑफ जुलैचे फायरवर्क्स बघून? अतिशय छान, सुंदर वाटलं. 4 जुलै 1776 साली जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकन सैन्याचे चीफ कमांडर होते आणि ह्या देशाचे पहिले प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष झाले. म्हणून ह्यांच्या म्हणजे या देशाचा हा अतिशय विस्मरणीय दिवस आहे. मम्मी तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? एकदम मस्त वाटलं. पहिल्याच वेळेला आलेले आणि खूप छान वाटलं. आणि अमेरिकन फ्लॅग वगैरे होते, सर्वांनी लाल निळे कपडे घातले होते आणि ते सर्वांचं पाहून मी पण लाल साडी नेसून आणि खूप मस्त झालं. फटाके वगैरे, आतषबाजी एकदम मनासारखी झाली. त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. माझे सासू सासरे आलेले आहेत, त्यांना खूप छान वाटलेलं इथं. आणि प्रत्येक ठिकाणी जागोजागी तिथे पोलीसच्या गाड्या, सायकल सगळीकडे आहेत आणि सगळ्यांना हेल्प करण्यासाठी वगैरे आहेत. दरवर्षीपेक्षा तरी यावेळेला 4th ऑफ जुलैच्या प्रोग्रामसाठी गर्दी बरीच कमी वाटते. फूड ट्रकसुद्धा अगदी मोजकेच होते, कारण अमेरिकेमध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये खूप पाऊस येऊन पूर येण्याची चेतावणी देण्यात आली होती. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणावरचे हे प्रोग्राम कॅन्सलही झाले होते. पण 4th जुलैला नाही तर 5th जुलैला तिथे आतिषबाजी झाली आणि माझ्या सिटीमध्ये पाऊस पडला नाही तेवढा आणि त्याच्यामुळे आम्हाला या आतिषबाजीचा आनंद घेता आला. लहान मुलांसाठी सुद्धा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात, पण त्यातल्या यावर्षी काहीही दिसत नाही आहेत. म्हणजे फेस पेंटिंग, बाउन्स हाऊस असतं, परत टॉयजचे स्टॉल असतात. बाय द वे, इथे ना एक छोटंसं डिस्क्लेमर आहे. मी कॅन्सस सिटीमधलं फायरवर्क्स तर पाहिलं, पण ते रेकॉर्डिंग करू नाही शकले. पण खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे न्यूयॉर्क सिटीमधलं फायरवर्क्स. तर प्लीज एन्जॉय. हा व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवरती आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. सी यू नेक्स्ट टाईम.